नमस्कार. अरे ही नेमकी चूक कोणाची? याला जबाबदार नेमकं कोण? वेळीच सावध व्हा, नाहीतर निसर्गाचा रास नक्कीच जवळ आलाय. व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. ज्या गोष्टी एकेकाळी शुद्धता आणि जीवनाचे प्रतीक मानल्या जात होत्या, त्या गोष्टी आज हळूहळू आपली ओळख हरवत चालल्याचं चित्र दिसत आहे. होय, हे खरंच आहे. काळानुसार निसर्ग आणि मानवाचं जीवन यांच्यातील संतुलन बिघडत जाताना दिसत आहे. या बदलाचा सर्वात मोठा फटका नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांना बसताना दिसतो आहे. महाराष्ट्रातील गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, साबरमती आणि पंचगंगा या नद्या असून गेल्या काही वर्षापासून मात्र या नद्यांची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिक सांडपाणी यामुळे नद्यांचे आर्थिक स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहे आणि याचा परिणाम थेट शेतीवर होतो आहे. एका शेतकऱ्यानेच याची खरी परिस्थिती पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जगाला खायला घालणार त्यांच्या अंगात न्यूट्रिशन काय जाणार आहे याचा विचार तर झाला पाहिजे. आणि ही जी परिस्थिती बघताय माझ्या मागे, अक्षरशः मरणापेक्षा वाईट काय असेल तर ती परिस्थिती. जीव अगदी मुठीत घेऊन चाललोय. पाणी तर बाद आहेच, मगरांची भीती, 17-60 प्रॉब्लेम्स आहेत. त्यातून आम्ही शेतकरी लोक करतोय. तरी आता जे आंदोलन चालू आहे पंचगंगा बचाव, त्यासाठी हा पुरावा म्हणून लागत असेल तर कुठेही वापरा. आणि सगळ्यांना, जिल्ह्याला नाही, राज्याला नाही, देशाला कळू दे की शेतकरी कोणत्या परिस्थितीतून पिकवतोय आणि जगतोय. आता पाण्यातून बाहेर आलोय, अंग पूर्ण खाज सुटायला लागले आणि ह्या पाण्याचा वापर अक्षरशः आग विझवायला सुद्धा न केलेला बरं. अशी या परिस्थिती पाण्याची आहे. लवकर यातून तोडगा निघावा आणि लवकर आमची पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी